तर तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे की विजय शिवतारे काय हे करतोय, 5-10 हजार मतं घेईल, डिपॉझिट जाईल, अशा प्रकारची चर्चा असताना मी 26,000 मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन 1 वर्षात आमदार होऊ शकलो. माझा स्वार्थ नव्हता, त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली. प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी. प्रत्येक गावागावामध्ये मतदार 1 नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं, माझ्यावर विश्वास दाखवला. आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता. मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे 2008-9ला होतं ते वातावरण आज 2024च्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे. आणि संपूर्ण